व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे पकोडा, ब्रेड पकोडा। बटाटे घेतलेले आहे 5, ते आपण बॉईल करायसाठी ठेवूया। 2 ग्लास पाणी, त्यात 4-5 बटाटे आपण बॉईल करायसाठी ठेवून देऊया। बटाटे बॉईल करायसाठी ठेवलेले आहे। 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर मग आपण गॅस बंद करूया। अशा प्रकारे आपले बटाटे बॉईल झालेले आहे। कुकर थंड झालेला आहे। आपण आता बटाटे खाली उतरून झालेले आहे। आता मी त्याला सोलून घेणार आहे। करून घेऊया। मॅश केली तरी चालेल। आता आपले बटाटे चॉप झालेले आहे। थोडे राहिले ते आपण मॅशरनी मॅश करून घेऊया। बारीक चॉप केलेला कांदा घेतलेला आहे। अर्धा चम्मच आमचूर पावडर घेतलेला आहे। 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच जीरा पावडर, अर्धा चम्मच काळी मिरी पावडर, 1 चुटकी हिंग, चवीनुसार साखर आणि मीठ, चवीपुरतं मीठ। सांबार घातलेला आहे। जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पण त्यात घालू शकता। करून घेऊया, मिक्स करून घेऊया। काळी मिरी किंवा आमचूर पावडर नसेल तर आपण अर्धा लिंबू त्यात घालू शकतो। आता आपण छान मॅश करून घेऊया। सगळं एकजीव झालं पाहिजे। तर हे छान मॅश झालेलं आहे। यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत ब्रेड कट करून घेते मी। ब्रेड घेतलेले आहे मी। आता याला कट करून घेऊया। त्याचे साइड्स कट करायचे आहे। साइड्स काढून घेऊया। ब्रेड आपण आता पाण्यामध्ये डिप करून घेऊया। छान त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं। छान आता त्यात स्टफिंग भरायची। अशा प्रकारे स्टफिंग त्यात आणि असं पॅक करायचं। सगळ्या बाजूनी पॅक करायचं, फुटणार नाही। तापलेलं आहे। आपण आता त्यात अशा प्रकारे हे रेडी आहे। तुम्ही बघू शकता सगळं तेल काढून घ्यायचं आहे। टिश्यू पेपरवर आपण काढून घेऊया। छान असे क्रिस्पी झालेले आहे। तुम्ही बघू शकता। डिश आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एकदा नक्कीच ट्राय करा। धन्यवाद।